काय म्हणालास? ट्रेंडिंग समर क्लासेस. हो बरोबर ऐकलं, ट्रेंडिंग समर क्लासेस जसे की जिम्नॅस्टिक्स, बॉलिंग क्लासेस, हिप हॉप डान्स क्लासेस आणि खूप काही. तर सांगा गट्टू चिंकी, तुम्ही कुठला क्लास जॉईन करणार आहात? आम्ही जॉईन करू. समर क्लासचं कन्फ्युजन. सुट्टी चालू झाली आहे मित्रांनो. मग ह्यावेळेस कोणता स्पेशल समर क्लास जॉईन करायचा प्लॅन आहे? मी तर मागच्या वर्षीप्रमाणे म्युझिक क्लास जॉईन करणार आहे आणि ह्यावेळेस तर माझा आवडता म्युझिक इन्स्ट्रुमेंट गिटार शिकणार आहे. वाव गुड्डी, मस्त प्लॅन आहे. आणि मी जाणार आहे पॉटरी क्लासेसला. काय? पोट्री क्लासेस? हो, माझ्या आईने याचं सजेशन दिलंय आणि मला सुद्धा तो क्लास खूप इंटरेस्टिंग वाटला. तिथे मी तुमच्या सगळ्या लोकांसाठी छोटे छोटे कलरफुल कप्सही बनवायला शिकेन. ओके हरी, मग आपण त्या कपने टी पार्टी करूया. हो बरोबर बोललास. आणि गट्टू चिंकी, मी जॉईन करणार आहे व्हॉलीबॉल क्लासेस. अरे वा मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी ठरवलं की तुम्ही काय जॉईन करणार आहात ते. अगोदर माझं तर ऐका, मी यावेळी वेकेशन मध्ये क्रिकेट क्लास जॉईन करणार आहे. आणि मग बघा, जशी शाळा उघडेल तसा शाळेच्या क्रिकेटच्या टीमचा मी कॅप्टन होईन. मॉन्टी, शाळेच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन मी आहे. तू 1 महिन्यात असं काय शिकणार आहेस की ज्यामुळे तुला कॅप्टन बनवतील? कॅप्टन होणं इतकं सोपं नाहीये. गट्टूच्या बोलण्यावरती सगळे हसू लागतात. बरं, हे सगळं सोड गट्टू. आता आपल्यालाही ठरवावं लागेल की आपण कोणता क्लास जॉईन करणार आहे. बरोबर बोललीस शिंकी, मला तर काहीच समजत नाहीये. अरे तुम्ही एक काम का नाही करत? तुम्ही असं करा, जे क्लासेस ट्रेंड मध्ये चालू आहेत ते जॉईन करा, स्पेशली मुलांसाठी. म्हणजे? चिंकी, सध्या जिम्नॅस्टिक क्लासचा खूप क्रेज आहे. आणि गट्टू, तू बॉलिंग क्लासेस जॉईन करू शकतोस. बॉलिंग तर केवढी कूल असते. काय म्हणालास? बॉलिंग? थँक्यू सो मच. थँक्यू. अरे गट्टू, कोणाला थँक्यू म्हणतोयस? काय झालं? काय? ते काहीच नाही. बॉलिंग चांगलंय. मी तर बॉलिंग क्लासच जॉईन करेल. हा? आणि मीही जिम्नॅस्टिक क्लासेसच जॉईन करेन. ओके, मग सगळ्यांचं डन झालं. लेट्स गो. आणि मग जेव्हा संध्याकाळी बाबा घरी येतात तेव्हा, बाबा. हा मुलांनो, बोला काय झालं? दुसरं काय असणार? त्यांना समर कॅम्प विषयी बोलायचंय. दुपारपासून मला सांगून कंटाळा आणलाय. आता तुमची बाई. अच्छा, सांगा मग गट्टू चिंकी, काय ठरवलं? मला बॉलिंग क्लास जॉईन करायचा आहे बाबा. आणि मी जॉईन करणार जिम्नॅस्टिक क्लास. काय? हे तर तुमच्या रेग्युलर क्लासेस पेक्षा खूप वेगळं आहे मुलांनो. नेहमी तर तुम्ही पेंटिंग आणि क्रिकेट क्लासेस जॉईन करायचात. पण बाबा, आता हेच ट्रेंडिंग मध्ये. हो बाबा, एकदम बरोबर बोलतोय गट्टू. ओहो, अच्छा ठीक आहे, मी विचार करतो याबद्दल. आता जेवून घेऊयात. ओके बाबा. आणि मग सगळे रात्रीचं जेवण करून झोपी जातात. आणि मग दुसऱ्या दिवशी, मुलांनो, हा बाबा. हे बघा माझ्याकडे काय आहे. बाबांच्या हातामध्ये 2 पेपर्स होते. हे काय बाबा? बाबा, तुम्ही आम्हाला इतक्या लवकर प्रॉपर्टीचे पेपर्स देताय का? अगं नाही चिंकी, हे तर एनरोलमेंट फॉर्म्स आहेत. मी तुम्हाला तुमच्या आवडीच्या समर क्लासेस मध्ये एनरोल करवलं आहे. आणि क्लासेस आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून आहेत. काय? ये. आता खूप मजा येईल बॉलिंग मध्ये. आणि जिम्नॅस्टिक मध्ये सुद्धा. आणि मग संध्याकाळ होताच गट्टू चिंकी तयार होतात. तेवढ्यात आई चिंकीच्या जवळ येऊन म्हणते, चिंकी बाळा, हे बघ, मी तुला बाजारातून काय आणलंय. काय आहे आई? हे जिम्नॅस्टिकचे कपडे आहेत चिंकी. यामुळे तुला जिम्नॅस्टिक करायला सोपं जाईल. अरे वा, सो कूल. थँक्यू आई. वेलकम बाळा. चला, मी तुम्हा दोघांना क्लासला सोडते. ओके आई. आई दोघांनाही त्यांच्या क्लासमध्ये ड्रॉप करते. आणि मग चला सगळेजण एका रांगेत थांबा, मग मी तुम्हाला बॉल कसा थ्रो करायचा ते शिकवेन. सगळी मुलं आडव्या रांगेमध्ये उभी राहतात. पण गट्टू थोडासा मागे होता आणि सरळ रेष बनली नव्हती. तुला माहिती नाही सरळ रेषेत कसं उभं राहायचं ते? थोडा पुढे ये. काय? सॉरी सर. इथे सगळ्यांना माझे नियम फॉलो करावे लागतील आणि एकदम डिसिप्लिननी चालायला हवं, समजलं? येस सर.
आता मी पहिल्याच वेळेस असा मस्त थ्रो करेल की सरांना मी आवडायला लागेल. पण जसा गट्टू तो बॉल फेकतो, बॉल सरळ जाण्याच्या ऐवजी शेजारच्या मुलाच्या रांगेमध्ये जातो. वाह, मानलं गट्टू. जर तू बॉलिंग करायला गेलास तर तो नक्कीच जिंकेल. थँक्यू सर. तू नाही, तुझा ओपोनंट. काय? हो, आता तुला बॉलिंग करायची 50 वेळा प्रॅक्टिस करावी लागेल, तेही क्लास संपायच्या अगोदर. चल सुरू कर. बिचारा गट्टू प्रॅक्टिस सुरू करतो. त्याला अजिबात मजा येत नव्हती. मजा तर सोडा, त्याला हे क्लासेस एखाद्या सजेपेक्षा कमी वाटत नव्हते. तिकडे चिंकीच्या क्लासेसमध्ये मग मुलांनो, सगळ्यात आधी आपण काही बेसिक शेप्स शिकणार आहोत. ह्यामुळे आपलं चांगलं स्ट्रेचिंग होईल. आणि मी म्युझिक ऑन केलंय, ज्यामुळे आपल्याला ह्यात मजा येईल. सगळे तयार आहात ना? येस मॅम. वाव, हे किती एक्साइटिंग आहे. किती मजा येतेय. चिंकीचं बोलणं ऐकून तिच्या शेजारची मुलगी म्हणते, हो, बरोबर बोललीस. ह्यात खूप मजा येतेय. बरं, माझं नाव सिया आहे आणि मी चिंकी. सगळ्यात आधी सगळेजण माझ्यासोबत अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न कराल. असं. नो. हे किती मजेशीर आहे. हो, आणि अवघडही. मुलांनो, आता तुम्हाला हे अवघड वाटेल, पण हळूहळू आपण हे शिकू आणि मग तुम्ही हेही करू शकाल. वा मॅम, अमेझिंग. थँक्यू चिंकी. चला मुलांनो, तुमचा आजचा क्लास इथेच थांबतोय. आपण उद्या परत भेटूया. ओके मॅम. चिंकीला जिम्नॅस्टिकच्या क्लासमध्ये खूप मजा येते आणि संध्याकाळी दोघेही सोफ्यावरती थकून बसले होते. मग मुलांनो, कसे होते तुमच्या दोघांचे क्लासेस? खूप छान बाबा, मजाच आली. आणि माझ्या मॅम तर एकदम कमाल आहे. अच्छा. हो, त्यांनी आम्हाला अँकल होल्ड करण्याची पोज शिकवली. जेव्हा मी एकदम छान शिकेल तेव्हा मी तुम्हालाही करून दाखवेल. ओके चिंकी बेटा. गट्टू, तू सुद्धा काहीतरी सांग. तुझा क्लास कसा होता? ते बाबा, ठीक होतं. गट्टू क्लासच्या बाबतीमध्ये जास्त काही बोलत नाही. तसेच दुसऱ्या दिवशी सुद्धा गट्टू चिंकी क्लासला जातात. चिंकीला तर जिम्नॅस्टिकमध्ये खूप मजा येत असते, पण गट्टू त्या बॉलिंगमध्ये मात्र खूप बोर होत होता. हे किती बोरिंग आहे. क्रिकेट खेळताना तर किती मजा येते. मला माहित नव्हतं जगात असाही खेळ आहे की ज्याच्यात अजिबात मजा येत नाही. गट्टू, तू काय करतोयस तिथे? तू तिथे का थांबलास? चल प्रॅक्टिस कर. अजूनही तू नीटपणे बॉलिंग करू शकत नाहीयेस. हो सर, लगेच करतो प्रॅक्टिस. असंच गट्टूला बॉलिंग क्लासेसला जाऊन जवळपास 1 आठवडा होतो. रविवारच्या दिवशी गट्टू आणि चिंकीला सुट्टी होती, पण गट्टू सोफ्यावरती अतिशय उदास बसला होता. बाबा त्याला बघून म्हणतात, अरे काय झालं गट्टू, तू एवढा दुःखी का आहेस? बाबा, चिंकीला तिच्या क्लासमध्ये किती मजा येतेय आणि बाकी सगळ्या मित्रांनी फोन करून सांगितलं की त्यांना खूप मजा येतेय. पण काय गट्टू? ते मला बॉलिंगच्या क्लासला अजिबात मजा येत नाहीये आणि मला परत जायची इच्छाही नाहीये. गट्टू, तुला माहितीये तुला असं का होतंय ते? का बाबा? यामुळे की तू स्वतःची पॅशन नाही तर ट्रेंडला फॉलो केलंस. काय? याचा काय अर्थ बाबा? गट्टू, तू दुसऱ्यांचं बोलणं ऐकून ते क्लास जॉईन केलेस जे ट्रेंडिंग मध्ये आहेत. जर तू असं काही केलं असतंस जे तुझं पॅशन आहे तर तुला क्लास करण्यामध्ये खूप मजा आली असती. हो बाबा, तुम्ही बरोबर बोलताय. तर सांग, तुला काय करायला आवडेल? मला तर क्रिकेट खूप आवडतं बाबा. तर तुला तेच क्लास जॉईन करायला हवेत गट्टू. हे असं होऊ शकतं बाबा? हो बेटा, पण पुढच्या वेळेला लक्षात ठेव, ट्रेंड नाही पॅशन फॉलो करायचं. बाबांचं बोलणं ऐकून गट्टू खूप खुश होतो आणि बाबांना मिठी मारतो. ओके बाबा, लव यू. मी सुद्धा लव यू बाबा. लव यू टू मुलांनो. अशा प्रकारे बाबांनी गट्टूला त्याच्या पॅशनला फॉलो करण्याचा योग्य रस्ता दाखवला. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.